कोल्हापुरातली ही ताजी दृश्य सध्या तुम्ही पाहताय। बिबट्याला पकडण्याचे प्रयत्न सुरू आहेत। मोठ्या प्रमाणात नागरिकांनी गर्दी केली आहे। त्याचसोबत पोलिसांची टीम देखील घटनास्थळी दाखल झालेली आहे। बिबट्या हा थोड्याच वेळापूर्वी एका चेंबरमध्ये शिरला होता आणि त्याच ठिकाणी तो अडकून आहे अशी माहिती मिळाली होती आणि याच बिबट्याला पकडण्यासाठीचा थरार सध्या तुम्ही या टीव्ही स्क्रीनच्या माध्यमातून पाहताय। मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गर्दी झालेली आहे। हा संपूर्ण परिसर कोल्हापूर शहरातील मध्यवर्ती भाग आहे। कोल्हापुरातली हा सगळ्यात वर्दळीचा भाग मानला जातो कारण याच भागात महाविद्यालय आणि शाळा देखील आहे। कोल्हापुरातल्या या बिबट्याला अखेर जेरबंद करण्याचे प्रयत्न सुरू आहेत। हा संपूर्ण परिसर हा ताराबाई पार्क परिसरातला आहे आणि MSCB कार्यालयाजवळ त्याला पकडण्यात आलेला आहे। मोठी बातमी म्हणावी लागेल, या बिबट्याला पकडण्यात यश आलेलं आहे। वन विभागाला अखेर या बिबट्याला पकडण्यात यश आलेलं आहे। नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडलेला असेल कारण या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बघ्यांची देखील गर्दी जमा झालेली आहे। गेल्या 2 तासांपासून बिबट्याला पकडण्याचे शर्थीचे प्रयत्न वन विभागाकडून करण्यात येत होते आणि अखेर वन विभागाला बिबट्याला पकडण्यात यश आलंय। सध्या या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याचं आपण पाहू शकतोय। 2 ते 2.5 तासांच्या अथक प्रयत्नांनंतर या बिबट्याला पकडण्यात वन विभागाला यश मिळालं। कोल्हापुरातल्या मध्यवर्ती ठिकाणी हा संपूर्ण थरार आपण पाहू शकतोय। याच ठिकाणी बिबट्या शिरला होता। थोड्या वेळापूर्वीच तो ड्रेनेजमध्ये शिरला आणि त्याच ठिकाणी अडकला होता। या ठिकाणी वन विभागाची टीम देखील आहे। त्याचसोबत पोलिसांचा चोख बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलेला आहे कारण नागरिकांनी बघ्यांनी मोठ्या प्रमाणात इथं गर्दी केली। या संपूर्ण परिसरात मोठ्या प्रमाणात झाडी आहेत। मोठ्या प्रमाणात इथं सध्या या लोकवस्ती शेजारी झाडी आहेत अशी देखील माहिती आहे। गेल्या 2 ते 2.5 तासांपासून या बिबट्याला पकडण्याचे मोठ्या प्रमाणात प्रयत्न सुरू होते आणि अखेर याला पकडण्यात यश आलंय। हा संपूर्ण थरार तुम्ही साम टीव्हीच्या माध्यमातून पाहू शकताय। या बिबट्याने एका पोलिसावर देखील हल्ला केला होता। बिबट्याच्या तावडीतून पोलीस थोडक्यात बचावले। या बिबट्याने नागरिकांना देखील जखमी केल्याची माहिती मिळाली होती आणि त्यानंतर या बिबट्याने धूम ठोकली आहे। थोड्या वेळापूर्वी तो ड्रेनेजमध्ये अडकला होता। अखेर नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडलाय कारण या बिबट्यामुळेच या संपूर्ण परिसरात भीतीचं वातावरण पसरलं होतं। या संपूर्ण परिसरात बिबट्याची दहशत माजलेली आपण पाहिली आहे। गेल्या 2 ते 2.5 तासांपासून याला पकडण्याचे प्रयत्न सुरू होते आणि अखेर या बिबट्याला पकडण्यात यश आलं। संपूर्ण थरार ताराबाई पार्क परिसरातला MSCB कार्यालय परिसरात हा बिबट्या शिरला होता। त्यानंतर काही नागरिकांवर या बिबट्याने हल्ला देखील केल्याची माहिती आपल्याला मिळाली। इतकंच नाही तर पोलिसावर देखील हल्ला करतानाचे दृश्य आपण पाहिलेली आहेत। या बिबट्याच्या तावडीतून पोलीस थोडक्यात वाचले। या बिबट्याला पकडण्याचे प्रयत्न सुरू असतानाच हा बिबट्या चेंबरमध्ये गेला, ड्रेनेजमध्ये गेला आणि तिथेच अडकला। गेल्या 2 ते 2.5 तासांपासून बिबट्याला पकडण्याचा हा थरार संपूर्ण सुरू होता। अखेर या बिबट्याला पकडण्यात आता यश मिळालं। 2 तासांनंतर या बिबट्याला पकडण्यात यश आलेलं आहे। या ठिकाणी सध्या बघ्यांची देखील मोठ्या प्रमाणात गर्दी झाली आहे। त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न देखील निर्माण झाला होता। नागरिकांना लांब सारण्यासाठी पोलिसांची टीम देखील या ठिकाणी दाखल झाली होती। मोठ्या प्रमाणात पोलीस इथे सध्या दाखल आहेत। अखेर या बिबट्याला पकडण्यात यश आलंय।